अशा प्रकारे तयार झाली आहे आपली मस्त अशी चमचमीत वांग्याची भाजी। ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ती कशी झाली आहे हे आम्हाला नक्की कळवा। मस्त अशी परफेक्ट ग्रेव्ही वाली वांग्याची चमचमीत भाजी। अशी भाजी तुम्ही एकदा बनवली ना तर प्रत्येक वेळी तुम्ही ह्याच पद्धतीने वांग्याची भाजी बनवाल। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया। हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी व्लॉगवाले श्रद्धा अँड प्रकाश। सर्वप्रथम इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो स्वच्छ धुवून त्याचे 2 ते 3 काप करून घेतले आहे आणि आता हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। त्यानंतर मग इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे स्वच्छ धुवून सोलून आता ते बारीक बारीक चिरून घेत आहे। इथे आपला कांदा बारीक बारीक चिरून झालेला आहे। आता आपण हा कांदा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर आता इथे मी 3 मध्यम आकाराची वांगी घेतलेली आहेत। ही वांगी मी स्वच्छ धुवून त्यांची देठ कापून घेणार आहे। ह्या ठिकाणी मी गावठी वांग्यांचा वापर केलेला आहे। तर अशी ही गावठी वांगी कशी ओळखायची, तर गावठी वांग्यांना भरपूर काटे असतात आणि ती आकाराने थोडी अशी छोटी असतात। तर तुम्ही सुद्धा ह्याच वांग्यांचा वापर करा। अशी ही गावठी वांगी वापरून तयार केलेली भाजी इतर वांगी वापरून तयार केलेल्या भाजीपेक्षा खूप चविष्ट लागते। आता या वांग्यांच्या मध्यभागी मी 2 चिरा करून घेणार आहे। जास्त अशी चीर पाडायची नाही आहे, थोडीशीच अशी हलकी चीर पाडून घ्यायची आहे। या ठिकाणी मी 4ही वांग्यांना चीर पाडून घेतलेली आहेत। वांग्यांना चीर पाडून झाल्यावर ही वांगी अशी आतमधून तपासून घ्यायची आहे, कारण बऱ्याचदा काय होतं ना, बाहेरून वांगी तर छान असतात पण आतमधून किडलेली असतात। तर त्यासाठी ही वांगी अशी व्यवस्थित पूर्ण खोलून बघायची आहे। ही वांगी व्यवस्थित नीट अशी आहे ही खात्री पटल्यावर आता आपण पुढची स्टेप बघणार आहोत। तर ह्या ठिकाणी मी आज वेगळ्या प्रकारची वांग्याची भाजी करणार आहे। नेहमी आपण वांग्याची भाजी कशा करतो, तर चीर पाडतो त्यामध्ये मसाला भरतो, पण मी इथे वेगळ्या प्रकारची वांग्याची भाजी करत आहे। त्यासाठी इथे मी गॅस पेटवून घेतला आणि त्यावर जाळी ठेवली आणि इथे एक एक करून वांगी भाजून घेत आहे। तर अशी ही वांग्याची भाजी ना चवीला एकदम वेगळीच लागते, कारण इथे आपण ही वांगी भाजून घेत आहोत। त्यामुळे जेव्हा आपण ही वांगी भाजीमध्ये टाकतो ना भाजून झाल्यावर, तर त्यामुळे ना भाजीला वेगळीच अशी चव येते, म्हणजे तंदूर सारखी चव लागते। त्यामुळे ह्या प्रकारची भाजी ना तुम्ही नक्की ट्राय करा, कारण मी जेव्हा ही भाजी बनवली ना पहिल्यांदा तेव्हा मला खरंच खूप आवडली। तर दरवेळी मी आता अशाच प्रकारची वांग्याची भाजी करते। सगळ्या बाजूने आतपर्यंत वांग व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मध्ये मध्ये इथे मी तेल ब्रश करून घेत आहे। वांगी भाजत असताना गॅसची आच मंद ठेवायची आहे। नेहमी आपण जेव्हा वांग्याची भाजी करतो तर बऱ्याचदा आपल्याला ती पाणी टाकून भरपूर वेळ अशी वाफेवर शिजवून घ्यायची आहे। तर त्यापेक्षा आपण जर ही वांगी आधीच छान अशी तेल लावून भाजून घेतली तर ती आतपर्यंत व्यवस्थित शिजलीही जाते, सोबतच ह्याला छान असा तंदुरी स्मोकी फ्लेवर सुद्धा येतो। मस्त असा तंदूरमध्ये किंवा भट्टीमध्ये भाजल्यावर भाजी किंवा पनीरला कसा छान स्मोकी फ्लेवर येतो, अगदी तसाच स्मोकी तंदुरी फ्लेवर आपल्या ह्या वांग्याच्या भाजीला येणार आहे। तर ह्या ठिकाणी मी ही वांगी मध्ये मध्ये पलटून छान सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी भाजून घेत आहे। आणि इथे आपली सगळी वांगी छान अशी भाजून झालेली आहेत। ही वांगी मी फक्त तंदुरी स्मोकी फ्लेवर येईपर्यंतच भाजून घेतलेली आहे आणि जास्त अशी ही वांगी भाजून घ्यायची नाही आहेत, नाहीतर ही वांगी करपण्याची शक्यता राहते आणि जर ही वांगी करपली ना तर त्यामुळे आपली भाजीची चव सुद्धा बेकार लागते। आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपली वांगी छान अशी परफेक्ट भाजलेली आहे, त्याला छान स्मोकी फ्लेवर सुद्धा येत आहे। तर आता आपण ह्या ठिकाणी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम मी गॅस पेटवून एक नॉनस्टिकची कढई गरम करायला ठेवली। तुम्ही नॉनस्टिकची कढईच्या ऐवजी साध्या कढईचा देखील वापर करू शकता। मग ह्यामध्ये थोडंसं असं साधारण 3 ते 4 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की मग ह्यामध्ये पाव चमचा जिरा टाकायचं। जिरं चांगलं तडतडलं की मग ह्यामध्ये आपण आता बारीक चिरून घेतलेला कांदा टाकणार आहोत। हा कांदा छान असा सोनेरी गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। साधारण 2 ते 3 मिनिटांमध्ये हा कांदा छान असा सोनेरी गुलाबी रंगाचा होतो। त्यानंतर मग ह्यामध्ये मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली टोमॅटोची प्युरी टाकून घेत आहे। ही टोमॅटोची प्युरी मी पाणी न टाकताच तयार केलेली आहे। ह्या ठिकाणी तुम्ही टोमॅटो प्युरीच्या ऐवजी बारीक चिरून घेतलेल्या टोमॅटोचा देखील वापर करू शकता। साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी ही प्युरी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे।
ह्या ठिकाणी तुम्ही मीठ टाकून ही प्युरी लवकर शिजवून घेऊ शकता। आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की 2 ते 3 मिनिटांनंतर आपली प्युरी छान अशी घट्ट झालेली आहे आणि त्याला तेल देखील सुटलेलं आहे। तर ह्या स्टेजवर आपण समजायचं की आपली प्युरी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे। त्यानंतर मग मी 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे। ह्या ठिकाणी अद्रक मी अर्धा इंच घेतलं आणि लसूण जे आहे ते 4 ते 5 पाकळ्या घेतल्या आहेत आणि हे दोन्ही मी मिक्सरला जाडसर असं वाटून घेतलं। लसणामुळे ना आपल्या ह्या ग्रेव्हीला छान असं फ्लेवर आणि चव येते आणि साधारण अर्धा ते 1 मिनिटांसाठी मी हे सगळं व्यवस्थित असं परतून घेत आहे किंवा तोपर्यंत परतून घ्यायचं जोपर्यंत लसणाचा कच्चेपणा निघून जात नाही। अद्रक आणि लसूण छान असं परतून झालेलं आहे। आता वेळ आली आहे मसाले टाकण्याची। तर मी आता एक एक करून सगळे मसाले टाकून घेत आहे। सर्वप्रथम मसाल्यांमध्ये मी पाव चमचा हळद टाकलेली आहे, पाव चमचा जीरा, पाव चमच्यापेक्षा थोडं कमी असं हिंग, 1 सपाट चमचा असं लाल तिखट, अर्धा चमचा बारीक असं दाण्याचं कूट, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 सपाट चमचा कांदा खोबरा मसाला। या कांदा खोबरा मसाल्याने भाजीला छान अशी चव येते। आता हे सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। हा मसाला जास्त असा भाजून घ्यायचा नाही आहे, नाहीतर तो करपण्याची शक्यता असते। साधारण मिक्स होईपर्यंतच हा मसाला व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे। हा मसाला मंद आचेवरच परतवून घ्यायचा आहे। आपला हा मसाला ओला होईल एवढंच असं पाणी टाकून घ्यायचं आहे, जास्त असं नाही। साधारण अर्धा वाटी पाणी मी इथे टाकलेलं आहे। आता हा मसाला व्यवस्थित असा ह्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। ह्या ठिकाणी मी गरम पाणी वापरलेलं आहे। गरम म्हणजे जास्त असं गरम नाही तर कोमटसर पाणी आहे। पहा किती छान असा रंग आलेला आहे आपल्या या ग्रेव्हीला। आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेत आहे मी। मीठ टाकून झाल्यावर हे सगळं परत असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपली ही ग्रेव्ही आता तयार होत आलेली आहे। साधारण अजून अर्धा मिनिट लागतील आपल्या या ग्रेव्हीला तयार व्हायला। या ठिकाणी आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे, म्हणजे समजायचं की आपली ग्रेव्ही तयार झाली आहे। आता ह्यामध्ये आपण हे भाजून घेतलेले वांगी टाकून घेणार आहोत। पहा किती छान असा रंग आणि टेक्स्चर आला आहे आपल्या ह्या ग्रेव्हीला। ग्रेव्ही शिजायला साधारण 3 ते 4 मिनिटांचा कालावधी मला लागलेला आहे। आता ह्यामध्ये मी एक एक करून भाजून घेतलेली वांगी टाकत आहे। वांगी गरम असतानाच ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या ह्या ग्रेव्हीला छान असा तंदुरी आणि स्मोकी फ्लेवर येईल। ग्रेव्हीमध्ये आता वांगी टाकून झाल्यावर सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। बऱ्याचदा काय होतं ना, वांगी पूर्णपणे अशी शिजली जात नाही, थोडी अशी कच्ची तरी राहतात किंवा त्याचा गाळ झालेला असतो। तर ह्या ठिकाणी आहे ना आपण वांग भाजून घेतलं आहे, त्यामुळे हे वांग व्यवस्थित हवं तेवढ्या प्रमाणामध्येच शिजलं गेलेलं आहे। तर 20 ते 30 सेकंदांसाठी या भाजीवर मी झाकण ठेवून घेतलं होतं, जेणेकरून वांग्यामध्ये सगळा असा हा मसाला मुरला जाईल। आणि आता तुम्ही बघू शकता की आपली ही भाजी छान अशी तयार झालेली आहे। सगळा मसाला व्यवस्थित असा वांग्यांना पूर्णपणे कोट झालेला आहे। हे तुम्हाला व्हिडिओमध्ये देखील दिसत असेल की पूर्ण मसाला हा व्यवस्थित असा आपल्या वांग्यांना लागला गेलेला आहे। आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ही चमचमीत वांग्याची भाजी तयार झाली आहे। या ठिकाणी मी तुम्हाला कॅमेरा झूम करून दाखवते की आपली ग्रेव्ही कशी मस्त झालेली आहे। ही ग्रेव्ही जास्त अशी घट्टही नाही झाली आहे आणि जास्त पातळ देखील नाही झाली आहे, एकदम परफेक्ट अशी ग्रेव्ही झालेली आहे। तर अशी ही वांग्याची चमचमीत भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। अशी ही वांग्याची भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत छान लागते। तर अशी ही चमचमीत वांग्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा। मला खात्री आहे की जे लोक वांगी खात नसतील त्यांना अशा पद्धतीची वांगीची भाजी तुम्ही करून घातली ना तर ते आवडीने खातील। अशी ही चमचमीत वांग्याची भाजी तुम्ही बनवून नक्की ट्राय करा आणि ती कशी झाली आहे हे आम्हाला लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा। तसेच आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।